जादोस हेल्दी किचनमध्ये तुमचा स्वागत आहे। हा माझा फर्स्ट व्लॉग गोड रेसिपीनी सुरुवात करत आहे मी। तर आज मी बनवत आहे गुलाबजामुन, चॉकलेट गुलाबजामुन। तर मी दाखवते तुम्हाला चॉकलेट गुलाबजामुन कसा बनवतात। हे ब्रेड घेतलाय मी, अर्धा पॅकेट ब्रेड घेतला आहे, मी कट करून घेतलेला आहे। आता मी ह्याला हाताने असं बारीक करून घेते। हे बघा मी ह्याला असं बारीक करून घेतलेला आहे। आता मी ह्याच्यात थोडं थोडं करून दूध ॲड करते। हे बघा थोडं थोडं करून घ्यायचं फ्रेंड, आणि हे आता हाताने हे करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं चांगलं। हे डो बनवून झालेला आहे। आता मी ह्याचे गोल करून घेते, आणि मी हे चॉकलेट घेतलेलं आहे। हे डार्क चॉकलेट आहे, तुम्ही कुठल्या पण कंपनीचा कुठला पण चॉकलेट यूज करू शकतात। आता मी ह्याचे डो बनवून तुम्हाला दाखवते चॉकलेट कसं ह्याच्यात भरायचं आहे। हे बघा मी असं गोल करून घेते, आणि ह्याला असं प्रेस करायचं, आणि ह्याच्यात थोडं चॉकलेट असं घ्यायचं आहे, आणि हे असं फोल्ड करून घ्यायचं। हे बघा चांगला गोल केलेला आहे। बघा गुलाबजामुन बनवून झालेला आहे। आता मी ह्याला डीप फ्राय करते। हे बघा तेल गरम झालेलं आहे। आता मी ह्याच्यात हे डीप फ्राय करून घेते। हे बघा गुलाबजामुन झालेला आहे, चांगलं ब्राऊन झालेलं आहे। आता मी ह्याला काढून घेते। हे बघा गुलाबजामुन झालेला आहे। आता मी चाशनी कशी बनवतात ते दाखवते। 2 कप पाणी घेतलेलं आहे चाशनी बनवण्यासाठी, आणि हे 1 कप साखर, 2 एलची घेतलेला आहे ह्याच्यात। हे बघा हे टाकते। हे बघा आता ह्याला मी चांगलं चाशनी करून घेते। चाशनी झाल्यावर मग तुम्हाला दाखवते। चाशनी बनवून झालेली आहे। हे बघा चांगली चाशनी बनवून झालेली आहे। आता मी हे गुलाबजामुन ह्याच्यात ॲड करते। चाशनी थंड करून टाकलंय, गरम गरम चाशनीमध्ये नाही टाकायचं, आणि गरम चाशनीमध्ये मी टाकत पण नाही। हे बघा चाशनी थोडी थंडी झाली आहे। आता ह्याला मी 10 मिनिटासाठी झाकण लावून ठेवते। गुलाबजामुन बनवून तयार झालेला आहे। आता मी हे तुम्हाला असं तोडून दाखवते। चॉकलेट गुलाबजामुन आहे बघा। हे बघा गुलाबजामुनची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही पण ट्राय करा। माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करा। जादोस हेल्दी किचन ला जास्तीत सबस्क्राईब करा।